पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदे गटाला शिंदखेड्यात मोठा धक्का। शेकडो कार्यकर्त्यांसह तालुका अध्यक्ष अनिल जगताप यांचा भाजपात पक्ष प्रवेश। शिंदखेडा तालुक्यातील शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष अनिल जगताप तसेच जिल्ह्यातील वारकरी संप्रदायामधील शेकडो महिला व पुरुषांचा शिंदखेडा भारतीय जनता पार्टीच्या पक्षात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला असून विशेषतः पक्षप्रवेश सोहळ्यात अनेक महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे मोठ्या उत्साहात घोषणा देत पक्षप्रवेश केला। शिंदखेडा येथील भाजपचे आमदार कार्यालयात आयोजित भव्य कार्यक्रमात राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सदर पक्षप्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला। या पक्षप्रवेशाने शिंदखेडा तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक बळकट झाल्याचे चित्र निर्माण झाले। मंत्री जयकुमार रावल यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की भाजप ही कार्यकर्त्यांचा सन्मान करणारी पक्ष संस्था असून विकास आणि जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे। अनिल जगताप यांनी यावेळी सांगितले की मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून पक्षाच्या विचारधारेनुसार समाजसेवा करण्यास तत्पर आहोत। या पक्षप्रवेश कार्यक्रमामुळे शिंदखेडा परिसरात राजकीय चर्चेला उधाण आले असून आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी भाजपासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा टप्पा ठरत असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, जिल्हा सरचिटणीस डी.एस. गिरासे, पंचायत समिती माजी सभापती जिजाबराव पाटील, शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, आदिवासी आघाडी प्रमुख के.टी. सूर्यवंशी, गटनेते अनिल वानखेडे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष नाना माळी, भाऊसाहेब मनोहर पाटील, प्रकाश चौधरी, रमेश भांबरे, उल्हास देशमुख, प्रवीण माळी, युवराज माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, डॉक्टर रवींद्र देसले, खरेदी विक्री संघाचे संचालक उमेश गिरासे, रमेश भांबरे, अनिल जगताप, चेतन परमार, ॲडव्होकेट विनोद पाटील, दीपक चौधरी, भाजपाचे जिल्हा आघाडी प्रमुख हरिभक्त परायण, भैयासाहेब पाटील कोळदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रवेशात जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते। मुख्य संपादक जतीन बोरसे आणि त्यांची टीम उत्तर महाराष्ट्र वारकरी मंडळाचे ते अध्यक्ष, शिवसेनेचे ते अध्यक्ष, गेल्या 1 महिन्यापासून त्यांचा आमचा संपर्क सुरू होता आणि त्यांना आम्ही विनंती केली, त्यांनी पण सुद्धा आमच्या विनंतीला मान दिला आणि त्यांना विनंती केली की आपण काँग्रेसचं दुकान खाली झालंय, शिवसेना उभाटाचंही खाली झालंय आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचंही दुकान खाली झालंय। भारतीय जनता पक्ष एक धार्मिक पक्ष, भारतीय जनता पक्ष आहे देशभक्तांचा पक्ष आहे। भारतीय जनता पक्ष हा तळागाळातल्या लोकांचं काम करणारा पक्ष आहे, म्हणून तुम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश करा अशी विनंती केली। मोठ्या संख्येने तुम्हाला सर्वांना आठवत असेल, आपले पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊंनी पुढाकार घेऊन 1000 लोकांना अयोध्येला पाठवलं, त्याच्यामध्ये सुद्धा बरेचशी मंडळी या ठिकाणी। रेल्वेने आपल्याला अयोध्येला पाठवलं, आपण देवदर्शन करून आलात, त्यावेळेस पक्षाला किंवा आमच्या नेत्यांना काही नको, तुमची दुआ आणि आशीर्वाद एवढंच पाहिजे, एवढं यावेळेस सांगतो। बंधूंना आपण पंढरीची वारी नेहमी करतात, गेल्या 10 वर्षापूर्वी वारी करत होते, पण त्या वारीमध्ये आणि आजच्या वारीमध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमार भाऊ, तुम्हाला एवढी सोय वारकरीमध्ये होती, दवाखान्याची सोय, पायाला मसाज करण्याची सोय, तर जेवण खाण करण्यापासून त्याचप्रमाणे आपले जे कोणी बंदी मंडळ जे आपले वारकरी प्रमुख होते त्यांना 20,000 रुपये मानधन देण्याची सोय या शासनाने करून दिली, त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन। अतिशय वारकरी फडणवीस साहेबांनी, आमच्या पालकमंत्री जयकुमार भाऊंनी वारकऱ्यांना आपल्या आई वडिलांना समान मानलं। पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत येईपर्यंत एसटी बसची सोय असेल, रेल्वेची सोय असेल, आजपर्यंत तुम्हाला काँग्रेसच्या कायदा माननीय नामदार महोदयांच्या माध्यमाने संपूर्ण मतदारसंघामध्ये एक विकास आणि विकास आणि विकास हे सुरू आहे आणि आपल्या सर्वांच्या अगदी त्या शेवटच्या घटकाला देखील स्पर्श केला। मग त्या ठिकाणी कोणी वृद्ध कलावंत असेल त्यांना लाभ मिळवून देण्याचा विषय असेल किंवा संजय गांधी निराधार माध्यमाने लाभ मिळवून देण्याचा विषय असेल, वृद्धापकाळाचा विषय असेल, अपंगांचा विषय असेल, दिव्यांग ज्याला आपण दिव्यांग बंधू म्हणतो, गेल्या काळामध्ये आपल्या
महायुती सरकारने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली माननीय नामदार महोदय ज्या मंत्रिमंडळात आहेत, सर्वांनी निर्णय घेतला की आपल्या दिव्यांग बंधूंना की आपल्या या अपंगत्वामुळे खूप काही काम करता येत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जे 1500 रुपये त्या ठिकाणी मिळत होते ते आता 2500 झालेले आहेत, ज्याचा लाभ आपल्या सर्वांना मिळतोय. आणि म्हणून साहजिकच एक काम आपल्याला करायचं. पुन्हा एक वेळा या जिल्ह्यामध्ये नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका एक वेळा तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं पुन्हा एक वेळा भाऊंचं नाव आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने भाऊंना त्या ठिकाणी सांगतील की तुमच्या जिल्ह्याने पुन्हा एक वेळा भाजपने करून दिलं. पुन्हा कामाचे सगळे या ठिकाणी निवडून आले. यासाठी मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्णारी. म्हणजे विधानसभा लागायच्या 1.5 महिने अगोदर मला पद मिळालं आणि भाऊ तुमच्या बरोबर मी काम केलं. गडीवर पहिलं भाषण केलं, इथे पहिलं भाषण केलं आणि आपले दीपकजी बागल तालुका प्रमुख आणि आदरणीय गिराचे सर यांना माझा परिचय आहे. मी ज्यावेळेस लागलो भाऊ त्यावेळेस 12 सभा घेतल्या, 22 ठिकाणी प्रचार रॅल्या केल्या. फक्त यांच्याकडे माझं रिपोर्टिंग होतं आणि तो खर्चाचाही रिपोर्टिंग त्यांना विचारा, माझ्या संख्येचाही रिपोर्टिंग विचारा. एकच ध्येय होतं, युतीचं काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात. त्यांना कुठे दुखलं नाही. पक्षाशी सगळ्याची माझे संबंध चांगले होते, परंतु ज्यावेळेस विषय या कार्यकर्त्यांचा येतो, त्याच्या खासगी विषयाचा येतो, त्यावेळेस जर कधी काम होत नसेल तर त्यावेळेस मात्र मला विषय करावा लागला. आणि म्हणून आज रावण साहेब, आज आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या नेतृत्वात, तुमच्या आदेशाने या शिंदखेडा शहरामध्ये तर आज तुम्हाला मी शब्द देतो की जोपर्यंत वानखेडे साहेब असतील आणि इथली टीम असेल, मला जो आदेश करेल तोपर्यंत मी नगरपंचायतची निवडणूक होईपर्यंत शिंदखेडा सोडणार नाही. हा एक शब्द. दुसरा शब्द जिल्हा पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती. 8 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीमध्ये प्रत्येक ठिकाणी 25 कार्यकर्ते आपले आहेत. त्यामुळे साहेब तुम्ही जो आदेश कराल माझी कुठली अट नाही, कुठली शर्त नाही. काम करायचं ना. मला इथं सुतळी बांधली साहेब. एक दिवस तुम्ही मला पद देणार एवढी मात्र मी तुमच्याजवळ लायकी करणार. मी पद मागत नाही, कुठली अट ठेवली नाही. तुमच्याशी बोललो काही आलो काही लोकांशी मी बोललो. आपले काम होणार छोटे काम आहे. 2-3 काय वृद्ध कलावंताची समिती असती, काय केंद्र सरकारच्या पगारासाठी काही लेटर लागतं बस. आणि संजय गांधी हे छोटे छोटे काम आहेत साहेब. ते मी ज्या वेळी त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांना सांगेल. जास्त वेळ न घेता आपण सर्वजण माझ्यावर विश्वास ठेवणारे की नाही हातवरती करा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.